भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दल आणि विठ्ठल मंदिराबद्दल फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश जाणतो। त्याच विठ्ठल मंदिराच्या तळघरात काही देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत, त्याचबद्दल आज आपण जाणून घेऊयात। विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम चालू आहे। याच कामाचा एक भाग म्हणून गर्भगृहासमोरील तळघर उघडण्यात आलं। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघराची पाहणी केली असता या तळघरातून काही मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत। एक मूर्ती विष्णू मूर्तीची आहे, जी बालाजी विष्णूच्या रूपाशी साम्य असणारी आहे। ती मूर्ती 3 ते 4 फूट उंच आहे। पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि वास्तुविशारद तेजस्विनी आभोळे हे तळघर उघडून आतमध्ये गेले होते। त्यांना भग्न मूर्ती आणि पादुका आढळल्या। विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटच्या जवळ हा दरवाजा सापडला आहे। त्यात प्रवेश केला असता काही बांगड्यांचे तुकडे तसेच काही नाणी सापडल्याचे देखील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले। एक खोलीव सदृश्य वास्तू आढळल्याचे यावेळी समजते आहे। ते 6 बाय 6 फुटाचे एक चेंबर आहे। तेथे एकूण 6 वस्तू आढळल्या। हे तळघर आतून बंदिस्त आहे। त्या पलीकडे काही असेल असे वाटत नाही, तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। 2 मूर्ती भग्न अवस्थेत आहेत तर एक मूर्ती चांगल्या स्थितीतील आहे। या वास्तू पाहिल्यानंतर त्या साधारण 100 वर्षापूर्वीच्या असू शकतात असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे। त्यातील एक मूर्ती 12व्या शतकातील असू शकते असे देखील म्हणणे आहे। त्या मूर्ती आहेत त्यातील 2 मूर्ती विष्णूच्या आहेत। एक महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे, त्या अर्धविटावातील मूर्ती आहेत। आता आपण या मंदिराबद्दल थोडेसे जाणून घेऊयात। इसवी सन 516 मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो। याबरोबर देवळाला लहान माडू म्हणजेच मंदिर असाही उल्लेख नंतरच्या काही शिलालेखांमध्ये पाहायला मिळतो। विशेषतः 12व्या शतकात सापडलेल्या 84वा लेख हा शिलालेख सध्याच्या मंदिराबाहेरील उत्तरेकडील भिंतीला लावण्यात आलेला आहे। आधीच्या देवळानंतर 84 वर्षांनी या देवळाचा जीर्णोद्धार झाला आहे असे समजून 84 लक्ष युनिटून मुक्ती मिळवण्यासाठी भाविक त्याला पाठ घासून मगच देवळात प्रवेश करतात। त्यामुळे हा शिलालेख झिजल्याने आता त्याला तारेचे कुंपण करण्यात आले आहे। सध्या मंदिरात असलेली ही मूर्ती आक्रमकांच्या तडाख्यात सापडू नये म्हणून संत प्रल्हाद महाराज बडवे आणि देगावचे पाटील सूर्याजीराव घाडगे यांनी प्रयत्न केले असे काहींचे म्हणणे आहे। मंदिरांची मोडतोड करत आलेल्या अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी विठ्ठलाची मूर्ती वाचवण्यासाठी 1665 साली आणि 2 ऑक्टोबर 1695 ते 13 ऑक्टोबर 1699 दरम्यान औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी विठ्ठल मंदिरातून मूर्ती हलवण्यात आली। या मंदिराचे अंतराळ, गर्भगृह, सभामंडप हे आतल्या मंदिराचे मुख्य घटक असून सभामंडपाच्या 16 खांबापैकी एका खांबावर चांदीचं आवरण बसवलेलं होतं आणि त्यालाच गरुडस्तंभ म्हणून ओळखले जायचे। 16व्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायांनी भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली, पण ती एकनाथांचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली। 16 खांबी मंडपात त्यांची समाधी असून आत जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय। स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीर्णोद्धार करण्यात आलेलं पांडुरंगाचं मंदिर हे 16व्या, 17व्या आणि 18व्या शतकातील बांधकाम असल्याचे जाणकारांचा अंदाज आहे। असं असलं तरीही मूळ मंदिराचे 12व्या शतकातले अवशेष अजूनही या ठिकाणी आढळतात। या देवळाच्या दक्षिणेला खंडोबा, व्यंकटेश अशा देवतांची लहान लहान मंदिरे देखील आहेत। सध्या याचे जतन आणि संवर्धनाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे आणि या मंदिराने एक वेगळा आणि नवा श्वास घेतलेलं या ठिकाणी आपण पाहू शकतो।
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.